थोडीशी ताकद कमी पडली आणि 2 धावा पूर्ण केल्या गेल्यात. 2 रनांनी श्री गणेश आयनमा केला जातोय मराठा फायटर्स 11चा. आमच्या गावचे ज्येष्ठ खेळाडू फिरकीचं जादूगार रामदादा वाडकर आपलं देखील WPL मध्ये हार्दिक स्वागत. फटका सुरेख होता स्क्वेअर लेगला, परंतु थोडीशी ताकद कमी होती. परत एकदा मानव, हा 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 घोटना टेक, तमाशा देख फटका परत एकदा स्क्वेअर लेगच्या दिशेला. इथे मात्र पुन्हा एकदा 2चा पाडा बेचा पाडा बोलला जातोय आणि 2 धावा पूर्ण केल्या गेल्या जात आहेत मित्रांनो. 2चा पाडा कायम आहे. धावसंख्या होते ती 4. श्री गणेश आयनमा 2 ने झाला. परत एकदा 2 धावा. लेग साईडला फटका सजवला होता. हवेचा वेग देखील आहे. फटक्याला साथ मिळेल हवेची. थोडंसं टायमिंग प्रॉपर करायचं आहे आणि या नदीपात्रामध्ये 360 ग्राउंडला ना मित्रांनो आपण जर विचार केला तर नक्कीच या फटक्यांवरती हवेची साथ मिळते मित्रांनो. ताकद थोडी लावायची असते, बाकीचं काम हवा करते. दम होता हवा हाय याच्यावरती या स्टेडियमवरती आणि इथे परत एकदा मानव निघाला. तोच फटका खेळायचा होता. इथे मात्र काय होतंय, थोडीशी बॅटची एज लागते, कट लागते, बॅटची कीज घेतली आणि इथे मात्र एका धावेवरती समाधान मानावं लागेल. रोहन आहे चेंडूवरती आला आणि 1 धाव मिळाली मराठा फायटर्सला. स्ट्राईकला आहे तो ऋषिकेश आणि नॉन स्ट्राईकला आहे तो अजित बडे. जोरगावचा पट्ट्या, जोरगावावरून बिलॉंग करणारा पट्ट्या आज नेतृत्व करतोय मराठा फायटर्स. प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल कारण पहिला विजय मिळवून आलेत. विजयश्री झालाय, गणेशाय झालाय विजयाचा. तेज दीपेंचा फिलवाना त्याच ताकदीचा संघ. चेंडू खाली राहिला. चेंडू पडल्यानंतर थोडासा स्लो झाला. स्लोवर पद्धतीचे चेंडू मित्रांनो क्रिकेटमध्ये नेहमी घातक असतात. इथे मात्र काय घडलंय, काय बिघडलंय, डोळ्याचा पार न फेडणारा चेंडू. मला वाटतं फर्निचर डिस्ट्रॉय केलंय. यष्ट्या उद्ध्वस्त झाल्यात. वॉफ स्टिकची दांडी गुल 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 मित्रांनो. फलंदाज होतोय बाद. पहिला सॉफ्ट डिसमिसल मित्रांनो. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे सम्राट. आणि यानंतर रोहित वाडकर 11 वर्सेस कमळगड 11 आपली मॅच असेल. आपण सज्ज राहायचं आहे. आपले धुरंधर आपले वस्ता तयार ठेवायचे आहेत. लगेचच आपली मॅच त्याच्यानंतर होईल. बॅटर एक नवीन बॅटर एक संदीप वाडकर दह्याडगावचा सितारा. मित्रांनो सूरजची ख्याती पाहिली ना तर आता ज्या स्पर्धा पार पडल्या 2025 मध्ये सूरजने धुमाकूळ घातला होता मित्रांनो. वैगाव गावचं नेतृत्व करतो. हमेशा या बॅट्समनला आउट करण्याचे मानस असतात आणि ते यश येतं. यश प्राप्त झाले तेजदीप 11ला. मानव हवी झाला, गरज नव्हती मित्रांनो कारण पहिल्याच षटकामध्ये जर 2 विकेट गेलेत ना मित्रांनो तर संघ कुठेतरी अडचणी देतो आणि तसंच घडलंय. इथे मात्र हवी झाला तेजदीप 11. पहिल्या चेंडूवरती सूरजची ऑफ स्टिक उडवली गेली. मराठा फायटर्सला विचार विनिमय करावा लागेल. गरज नाहीये मोठ्या फटक्यांची. इथे मात्र आता नवीन फलंदाज दाखल झालाय आणि अजित बडे अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहेत मित्रांनो. अनुभवाचा मारा, अनुभवाचा भंडारा आहे या फलंदाजाकडे. त्याला कुठेतरी साथ द्यायची आहे. तुम्ही घाई का करताय? तुम्ही घाई नाही करायची मित्रांनो. पहिलं षटक आहे, सगळं अजून संपलेलं नाहीये. सुरुवात झाली आणि आपण विकेट टाकून माघारी जात आहे. चला. अहो सूर्य का फटका सजवला होता स्क्वेअर लेगच्या दिशेला. सचिन वाडकर
चेंडूच्या पाठी येत आहेत आणि पहा काय फलंदाज, काय बॅटिंग आहे मित्रांनो. विकेटचा पतन झालं होतं, आता पूर्णपणे जबाबदारी असेल या बॅटर वरती. नाव आहे अजित बडे, जोर गावावरून बिलॉंग करणारा खेळाडू. नेतृत्व करते मराठा फायटरचं. फाईट करावी लागेल, फाईट द्यावी लागेल, कारण की पूर्णपणे हावी झालाय तेजदीप 11. मित्रांनो अर्जुन दादा गोळे यांच्या मालकीचा संघ आहे. प्रवीण दादा वाडकर थोडासा हृदयाचा ठोका वाढला असणार आहे, परंतु अजित बडे अजूनही मैदानात आहे. सन्मान दिला या चेंडूला, प्लेड ऑन केलाय आणि एकाच धावेवरती मित्रांनो समाधान मानावं लागेल. जाऊया धावफलकावरती. धावा झाल्या त्या 8. 2 हादरे, 2 मोठे मित्रांनो बोल्ड आले, त्रिफळा झाले दोन्ही फलंदाज. आणि का आता मात्र जबाबदारी असेल ती पूर्णतः अजित बडे सरांवरती. इथे मात्र धावा बनवावे लागतील. जवळजवळ 45 to 50 जर धावसंख्या असेल ना या ग्राउंडवरती मित्रांनो, तर तुम्ही तुमच्या गोलंदाजीच्या जोरावरती धावा सुरक्षित ठेवू शकता. डान्सिंग ग्राउंड द विकेट. संदीप मला वाटतं इथे काय होतंय, घात होतोय की काय, आणि का नक्कीच अक्षय रावळेकर चित्याची चपराई. आणि इथे मात्र बक्षीस होते अक्षय रावळेकर साठी. यस थँक यू डीजे. रोहित वाडकर मालकपूर यांच्याकडून हॅट्रिक साठी सिद्धेश विरकरला 101 रुपयाचं पारितोषिक आलंय मित्रांनो. जर हॅट्रिक घेतलीस ना सिद्धेश तर तुला 101 रुपयाचं पारितोषिक तुमच्या मित्राकडून. यस न्यू बॅटर आलाय संदीप वाडकर. संदीप वाडकर सिद्धेश टू संदीप. सन्मान दिलाय काय स्वतः मित्रांनो, सन्मान दिला चेंडूला आणि का सुरेख असं मित्रांनो प्रेस केली. स्लिप मधून चेंडू ट्रॅव्हल झाला आणि तदनंतर रोहन चेंडू मागे आला, फील्ड केली गेली. इथे मात्र एका धावेवर समाधान मानावं लागतंय आणि का एका धावेने धावसंख्या होते ती 9. मित्रांनो कुठेतरी अंकुश लावण्यात यश आलंय मित्रांनो. मोठे फटके पाहायला मिळत नाहीत या प्रहार सूर्याच्या रखरखत्या उन्हामध्ये, किरणांमध्ये मोठे फटके पाहायला मिळत नाहीयेत. हवेचा जोर देखील आहे, फक्त तुम्हाला टायमिंग प्रॉपर करायचा आहे, तदनंतर बाकी काम हवा करेल. दम थोडासा दाखवावा लागेल. राईट मोर मारा. सिद्धेश निघालाय परत एकदा. अजित बडे सरांसाठी सुरेख फटका. इथे मात्र काय होतंय, कोण जिंकेल, कोण मारेल बाजी, परंतु सचिन पोचलाय. चेंडू हरलाय मित्रांनो, फील्ड झालाय. इथे मात्र 4 धावांसाठी फटका खेळला गेला होता. नैसर्गिक अडथळा, चेंडू स्लो झाला, सचिन झेपावला आणि इथे मात्र 2 धावेचा प्रयत्न सक्सेसफुल होतोय. आता मात्र धावसंख्या परत एकदा बेचा पाडा. 11 धावा धाव फलकावरती. जोपर्यंत अजित आहे ना मित्रांनो तोपर्यंत मराठा फायटरच्या आशा पल्लवीत असतील. पाण्याची सोय करायची आहे आयोजन कमिटीला सांगतोय मी. वाह सुरेख या डिलिव्हरी, काय सुरेख क्रिकेटचं ब्रह्मास्त्र म्हणून पाहिलं जातं या डिलिव्हरीला. जसप्रीत बुमराह सरांनी या डिलिव्हरीचा जन्म घातलाय मित्रांनो. त्यांच्या गोलंदाजीतून आपण नेहमी हे ब्रह्मास्त्र पाहत असतो, इथे देखील तेच डिलिव्हरी. आणि मित्रांनो ही डिलिव्हरी अशी आहे ना, ज्यावेळेस तुमचे मॅच बसते ना, 1 चेंडू 2 धावा, 1 चेंडू 6 धावा, 1 चेंडू 4 धावा, त्यावेळेस तुम्ही ना या डिलिव्हरीची जरूर उपयोग करा. जर तुम्ही गोलंदाज असाल ना थोडीशी ताकद लावावी लागते आणि ही डिलिव्हरी मित्रांनो नक्कीच कलाटणी देणारी असते. नक्कीच मॅचचा रिझल्ट तुमच्या बाजूने लावणारी डिलिव्हरी इथे प्रत्यय आली आणि निर्धाव प्रकारचा चेंडू. तुमच्याकडून ना अक्षय रावळेकर दसवडी गावचा वस्ताद पट्ट्या, प्रावीणता त्यांच्या तालमीतला वस्ताद. या पट्ट्यासाठी मयूर फणसे, पंकज फणसे यांनी मात्र बक्षिसाशी आत्ता आशीबाजी केले. प्रत्येक विकेट साठी रोख रक्कम रुपये 101 रुपये म्हणजे 202 रुपये. अक्षय तू जर 1 विकेट घेतलास ना तर 202 रुपये तुझी वाट पाहतायत. तुला चान्स आहे, संधी आहे या मोठ्या मंचावरती सरपंच होण्याची.
इथे मात्र विकेटचं पतन झालं ना, त्यानंतर 202 रुपयाचा पारितोषिक असणार आहे अक्षयसाठी. तिसरं षटक प्रगतीपथावरती. येस मित्रांनो, थोडीशी काळजी घ्यायची आहे, स्वतःची काळजी मित्रांनो. या उन्हामध्ये थोडंसं अडचण आहे, उन्हाचा प्रहार देखील आहे. स्वतःची काळजी स्वतः घ्यायची आहे. तुमच्या परिवाराला तुमची गरज असेल आहे, सर्व मित्र परिवाराला देखील. चला परत एकदा अक्षय निघाला. इथे मात्र समाचार घेतलाय, लॉक केलाय रडार मध्ये, पाठवलाय पार्किंग प्लॉट मध्ये. एक सुरेख षटकार येतोय मित्रांनो. प्रहार सूर्याच्या तेजोमय किरणामध्ये आलाय फटका, एक नेत्रदीपक फटका अजित बडे सरांच्या बॅटमधून. जोपर्यंत अजित आहे ना मित्रांनो, तोपर्यंत मात्र तेजोदीप संघाला डोकं वरती काढता येणार नाहीये. कारण की ज्या प्रकारची बॅट बोलते, जो नवी मुंबईचा फॉर्म कंटिन्यू करत आलाय, WPL मध्ये दाखल झालाय. हा इथे मात्र फटका थोडासा फसलाय, टायमिंग झालं नाहीये प्रॉपर. इथे मात्र क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. काय होत आहे इथे? दुसरीचा अटेम्प्ट, थोडासा फील्ड कम्युनिकेशन मिसअंडरस्टँडिंग होते, परंतु सेफ झोन मध्ये अजित बोडे स्वतः जबाबदारी घेतली मराठा फायटर्स 11ची. वैयक्तिक 17 धावांवरती खेळतोय हा फलंदाज मित्रांनो. क्रिकेटमध्ये जर पाहिलं ना मित्रांनो, आपल्या जीवन जगत असताना 17 नंबर थोडासा धोक्याची घंटा असते. 17ला खतरा म्हणतो आपण, लहानपणापासून पाहिलंय. 17 नंबर म्हटलं की थोडीशी भीती वाटते, पण हा वस्ताद आहे मराठा फायटर्स 11चा, जोर गावचा पट्ट्या. याला कशाची जी भीती नसणार आहे आणि कॉन्फिडन्स आहे मित्रांनो. कॉन्फिडन्सची दाद द्यावी लागेल. एका पाठेपाठ एक धक्के लागले होते, स्वतः जबाबदारी घेतली. काय नेत्रदीपक फटके खेळल्यात मित्रांनो. धावा होत आहेत त्या 20 धावा धाव फलकावरती, त्यातल्या 17 धावा या वैयक्तिक धावा आहेत अजित सरांच्या. वा भाई वा. चेंडू पडल्यानंतर स्विंग झालाय, ऑफ स्टिकच्या बाहेर चेंडू गेलाय. अजित बडे त्यांची नजर होती, परंतु चेंडू पडल्यानंतर स्विंग झालाय. मयूर फनसे आणि पंकज फनसे यांच्याकडून या चषकामध्ये या गोलंदाजावरती बक्षिसाची आताशबाजी केली जाते. प्रत्येक विकेटला 101 रुपयाचं, म्हणजे दोघांकडून 101 202 रुपये मिळणार. स्वप्नील, तुला मित्रा तू ऐकत असेल, तुझा आमचा आवाज ज्या कानापर्यंत पोहोचत असेल. अक्षय तर 202 रुपये तुझी वाढ पाहत आहेत मित्रा. 1 विकेट आणि 202. काय होतंय काय होतंय काय घडतंय? सुरेख फिल्डिंग केली जाते. आता मात्र प्रेशर बिल्ड झालंय, धावा येत नाहीयेत. शेवटचा चेंडू मार प्रगतीपथावरती. विकेट आला तर 202 रुपये मिळतील तुला. आणि ग्रामीण लेवलला मित्रांनो ना, क्रिकेटमध्ये पैसे कमवणं एक सुवर्ण संधी असते. आपण सुट्टीवरती आलेलो असतो, पैशांची इन्कम स्टॉप झालेली असते, पण क्रिकेट हे तुम्हाला एक असं माध्यम आहे, तुमचा सर्वोत्कृष्ट खेळ दाखवायचा आहे आणि बक्षीस पैसे कमवायचे आहेत. काय होतंय काय होतंय काय होतंय? बॅटची काढ लागली गेले. इथे मात्र चान्स मिस होतोय, बक्षिसांचा चान्स मिस झालाय आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 21 या आकड्यावरती. हॅलो. पुढील होणारा सामना रोहित वाडकर 11 वर्सेस कमळगड 11. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी ह्या षटकानंतर नाणेफेकीसाठी समालोचन कक्षाजवळ जमायचंय. सुंदर असं षटक हाताळलं ते अक्षय रवळेकर, मॅन फ्रॉम दसवडी. अजित बडे या असा बलाढ्य अशा फलंदाजाला त्यांनी जखडून ठेवलं, एकच षटकार मारून दिला. पण सुंदर असा गोलंदाजी तेजदीप 11 संघाची. एक षटकार मारून सुद्धा 10 धावा दिल्या त्या अक्षय रवळेकर याने. आणि शेवटचं षटक हाताळण्यासाठी येतो तो वैगाव संघाचा गोलंदाज रोहन वाडकर. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 21 या आकड्यांवरती.
वाई प्रीमियर लीग 2025 ग्रामीण धमाका यासाठी आपल्याच पश्चिम भागातील एक नावाजलेला असा उभरता कॉमेंट्रेटर म्हणून आपल्याला लाभला. खरंच आपल्या भागातून असे व्यक्तिमत्व पुढे येतो याचा आपल्याला सर्वांना अभिमानच असेल. विशाल वाडकर, सुंदर असं समालोचन, त्यांची सुमधुर आवाज आपल्या कानी पडतोय. वैगाव गावचा सुपुत्र विशाल वाडकर, सुंदर असं समालोचक. असेच सर्व खेळाडू आपल्या पश्चिम भागात उदयास येत आहेत. रोहनचा 10 ते 12 पावलांचा पहिला चेंडूचा समाचार चेंडू सीमारेषा पार षटकार. धावसंख्येत 6 ने वाढ, धावसंख्येत बर. डीजे झपाट्याने वाढ होते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 27 या आकड्यावरती. पहिल्या चेंडूवर पुरेपूर असा समाचार घेतला तर रोहन वाडकरचा अजित बडे याने. पुढचा चेंडू, सुंदर असा फटका चेंडू, एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात दुसरी धाव सहजरित्या पूर्ण केली दोन्ही फलंदाजांनी. सुंदर असं रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल. सुंदर असा समाचार घेतोय तो अजित बडे. रोहन वाडकर यांचा वैयक्तिक पहिलं संघासाठी 4थं षटक रोहनचं. धावसंख्येत 2 ने भर, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 29 आकड्यांवरती. अजूनही अजित वैयक्तिक 26 धावांवरती. संघाची धावसंख्या 29 आणि अजितची एकट्याची धावसंख्या 26. सुंदर असं फलंदाजीचं प्रदर्शन. का मला माझ्या संघ मालकाने इतक्या महागड्या पॉइंट्स मध्ये विकत घेतले याचं पुरेपूर उदाहरण. आणि वाईट पंचांचे हात. अवांतर धावसंख्येत 1 ने भर, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 30 या आकड्यांवरती. डेकोरेटर्स आमचा आवाज तुमच्याकडे पोहोचत असेल तर समालोचन कक्षाजवळ यायचंय. पुन्हा एकदा रोहन मारा करेल तो अजित बडे याला. रोहनने टाकलेला चेंडू आणि तितका सुंदर असा फटका चेंडू समालोचन कक्षाला गवसणी घालतोय. धावसंख्येत 6 ने भर होते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 36 या आकड्यांवरती. रोहन वाडकर याचा पुरेपूर समाचार घेतोय मॅन फ्रॉम जोर अजित बडे. धावसंख्या 32, धावसंख्या 36 आणि वैयक्तिक 32 धावांवर खेळतोय तो अजित बडे. आपल्या संघ मालकाचा पूर्ण विश्वास जपलाय त्याने, अजित बडेने. जिथे पर्याय म्हणून कोण नव्हतं तिथे उत्तर म्हणून अजित बडे हा उभा राहिला मराठा फायटर संघासाठी. सुंदर अशी फलंदाजी म्हणावी लागेल ती अजित बडे याची. शेवटचे 2 चेंडू रोहन याचे. बघूया रोहन काय करतो. 3 चेंडू, शेवटचे 3 चेंडू. बघूया किती धावा खर्च करतोय तो रोहन आणि किती धावा जमवतोय तो अजित बडे. रोहन निघाला, अजित बडेला मारा करेल. रोहनचा 4 ते 5 पावलांचा स्टार्ट. सुंदर असं कमबॅक केलंय. निर्धाव प्रकारचा चेंडू टाकला तो रोहन याने. थोडस महागडं षटक ठरतंय ते रोहन याचं. सुंदर असं नियोजन म्हणावं लागेल. वाई प्रीमियर लीग 2025 ग्रामीण धमाका. रोहनचा पुढचा चेंडू. पुन्हा एकदा अजित खेळण्यासाठी सज्ज. रोहन निघाला. रोहनचा 4 ते 5 पावलांचा स्टार्ट. हा टाकलेला चेंडू आणि पुन्हा एकदा निर्धाव प्रकारचा चेंडू. सुंदर असं कमबॅक केलंय ते रोहन वाडकर, मॅन फ्रॉम वैगाव. तेजदीप 11 संघाचा गोलंदाज रोहन वाडकर. 2 लगातार 2 चेंडूवर जकडून ठेवलंय ते अजित बडे यासारख्या बलाढ्य अशा फलंदाजाला. शेवटचा चेंडू. बघूया या चेंडूवरती चौकार षटकार ती रोहन विकेट घेऊन आपला बदला पूर्ण करतोय. रोहन निघालाय पुन्हा एकदा अजित बडे याला मारा करण्यासाठी. 4 ते 5 पावलांचा स्टार्ट. हा टाकलेला चेंडू. सुंदर असा फटका. थोडस मिसफिल्डिंग होते. 1 धाव पूर्ण दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात.
दुसरी धाव सहजरित्या पूर्ण झाली. तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात आणि आज पंचांचं बोट आकाशाकडे. 2 धावांवर समाधान मानावं लागेल. सुंदर अशी फलंदाजी केली. ती धावसंख्या जाऊन पोहोचते मराठा फायटर या संघाची 38 आणि वैयक्तिक रोहित वाडकर आणि कमळगड 11 दोन्ही संघाच्या कर्णधारांना समालोचन कक्षाकडे येण्याची विनंती करतोय. रोहित वाडकर 11 आणि कमळगड 11. अजित बडे वैयक्तिक 34 धावा कुठल्या त्याने आपल्या संघासाठी एकाकी झुंज दिली त्याने आपल्या संघाला. आणि तेजदीप 11 संघापुढे 39 धावांचं लक्ष्य. तेजदीप 11 संघ मालक अर्जुन दादा गोळे यांच्या संघासमोर 39 धावांचं लक्ष ठेवलंय ते मराठा फायटर संघाने. रोहित वाडकर आणि कमळगड 11 दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे समालोचन कक्षाकडे नाणेफेकीसाठी यायचंय. कमळगड 11 तुमचा कर्णधार. कमळगड 11 कमळगड 11 थोडं सहकार्य करायचंय. यस इथे मात्र 39 धावांचं आव्हान असणार आहे. 39 धावांचं टार्गेट असणार आहे. आणि काही सुरेख बॅट तळपली मित्रांनो. जिथे विषय खंबीर तिथे मराठा खंबीर. आणि खंबीरपणे उभा राहिला मराठा. अजित बडे नावाचा मावळा धावून आला या लढाईमध्ये आणि हात वरती केला. हात वरती झाला आणि वैयक्तिक 32 धावा ज्याने कुठल्या. असा हा मराठा फायटरचा अजित बडे. काय सुरेख अशी बॅटिंग मित्रांनो पाहायला मिळाली. नेत्रदीपक फटकेबाजी ज्याच्या बॅट मधून मिळाली पाहायला. असा अजित बडे मराठा फायटरचा हा मावळा. समीकरण सेट झालंय. धावा सेट झाल्यात. मॅच आता पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर 39 धावांचं एक आव्हान असणार आहे. आणि इथे मात्र आता 39 धावा बनवाव्या लागतील मित्रांनो. विजयश्री केसरी आणायचा असेल ना तर तेजदीपला इथे मात्र या धावा बनवावी लागतील. चांगल्या प्रकारची गोलंदाजी आहे या ताफ्यामध्ये देखील. अजित बडे या नावाचा जर उल्लेख केला तर मित्रांनो या नावाची नोंद घ्यावी लागते. का तर ज्या नवी मुंबई नगरीमध्ये क्रिकेटच्या मॅचेस होतात टुर्नामेंट्स मोठ्या मोठ्या होतात ना मित्रांनो इथे या नावाचा बोलबाला राहिलाय. अजित बडे म्हटलं ना की जोहरवरून बिलॉंग करणारा खेळाडू एक जबरदस्त बॅटिंगचं प्रदर्शन कायम आपल्या 11 साठी करत असतो. त्याची बॅट कायम बोलत असते. एक शांत संयमी व्यक्तिमत्व आहे मित्रांनो. आणि चांगल्या प्रकारचं या लीग मध्ये सर्वात महागडा खेळाडू म्हणून मराठा फायटर्स मध्ये राहिलाय तो अजित बडे. आणि दाखवून दिलाय नक्कीच इथे फायदा झालाय. प्रवीण दादा वाडकर स्वतः संघ मालक आहे. त्यांच्या मालकीचा संघ आहे. त्यांना या खेळाडूकडून नक्कीच फायदा झाला मित्रांनो. कुठेतरी संघ अडचणीत येत होता. विकेट मागे विकेट पडत होती. धावांवरती अंकुश लागला जात होता. आणि त्यानंतर हात वरती केला अजित बडेंनी. आणि खरंच त्या लाईनला जिथे विषय गंभीर तिथे मराठा खंबीर. आणि राहायला उभा मित्रांनो. जबाबदारी घ्यावी लागते क्रिकेटमध्ये. तुम्हाला तुमच्या खांद्यावरती जिथे मॅच फसते ना तिथे कोणाला जरी उभं राहावं लागतं. जबाबदारी खांद्यावरती घ्यावी लागते संघासाठी आपल्या 11 साठी. आणि तिथून पुढे तुम्हाला आपला खेळ दाखवायचा असतो. त्याचा प्रत्यय आला अजित बडेच्या स्वरूपामध्ये. धन्यवाद ज्यांनी वडापावचं आमच्यापर्यंत नाश्ता सौजन्य पोचवलात. आमच्या पोटामध्ये कावळे ओरडत होते. आणि प्रवीण तात्या फणसे एक आयोजक आहेत. स्वतः WPLच्या दसवडी गावचा सुपुत्र आहे प्रवीण तात्या फणसे. जर दोस्तीचा दुनियातील राजा माणूस मित्रांनो. मागे गणसोलीमध्ये दोस्ती चषक पार पडला. तिथे अर्जुनदादा गोळे असतील, पंकजदादा गोळे असतील, प्रवीण तात्या फणसे असतील, तदनंतर निलेशजी भोसले असतील, प्रवीण दादा वाडकर असतील. या सर्वांनीच ती स्पर्धा आयोजित केली होती मित्रांनो. दोस्तीची व्याख्या मित्रांनो खूप मोठी आहे. दोस्ती कशी असावी त्याच एक क्षेत्रामधलं हे नाव प्रवीण तात्या फणसे. धन्यवाद तात्या. वडापाव पोहोचला आमच्यापर्यंत.
दोस्ती कशी असावी मित्रांनो. छावा मूवी आपण पाहायला सर्वांनी नक्कीच अंगावरती काटे आणणारा, एक अंगावरती शहारे आणणारा मूवी होता आहे मित्रांनो. राजांचा इतिहास, धर्मवीर, धर्मासाठी कसं लढावं, कसं झगडावं, काय करावं ते संभाजीराजांनी शिकवलं मित्रांनो. असा आपला सर्वांच्या आवडीचा छावा मूवी. दोस्तीचं कवी कलश आणि राजांची दोस्ती कशी होती मित्रांनो आपण सर्वांना माहिती आहे. इतिहास सांगायची गरज नाहीये तुम्हाला. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. इथे काय घडतं, 39 धावांचं आव्हान असेल आणि का इथे मात्र आव्हान पेलवण्यासाठी आता मात्र जाळ फेकलं जात आहे, जाळ विणलं जात आहे. 11 सज्ज होत आहे, मराठा फायटर्स 11 सज्ज होत आहे. बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले तर एका सोर एका फलंदाज सचिन आणि का त्याच्या साथीला सिद्धेश विरकर. पश्चिम भागातील एक अष्टपैलू व्यक्तिमत्व, दोन्ही विस्फोटक फलंदाज आहेत मित्रांनो. प्रत्येक 8 संघांमध्ये ना विचार केला तर पहिले 3 जे फलंदाज आहेत ना ते जबरदस्त आहेत मित्रांनो. असे प्रत्येक 8 संघाला लाभले आहेत मित्रांनो. आणि मॅच जर जिंकायची असेल ना तर इथे कुठेतरी तुम्हाला या फलंदाजाला थांबावे लागेल, गनिमी कावा करावा लागेल, रणनीती आखावी लागेल, जाळ फेकावं लागेल आणि मोठा मासा, मोठा माहुरा गळाला लावायचा असेल ना मित्रांनो तर सुरेख कामगिरी करावी लागेल. ज्या प्रकारे गोलंदाजाची कामगिरी असेल त्याला साजेशी साथ द्यावी लागेल क्षेत्ररक्षकाची मित्रांनो. कारण क्रिकेट हे मित्रांनो रंग बदलणारा सरडा म्हणून ओळखला जाणारा खेळ आहे. याच्यामध्ये जर तुम्ही गोलंदाजाला सुरेख अशी साथ दिलीत ना तुमच्या फिल्डिंग मधून तर नक्कीच मित्रांनो त्याची कॉन्फिडन्स लेवल सुद्धा हाय होते आणि त्यातून चान्स असतो चांगल्या गेमचा, एक चांगला गेम क्रिएट होतो. म्हणजे कसं की फिल्डिंग चांगली होते, विकेट येतात, धावांवरती अंकुश लावण्यात यश येतं. ही क्रिकेटची खासियत आहे मित्रांनो. क्रिकेट म्हणजे काय, क्रिकेट म्हणजे काय, क्रिकेटची व्याख्या खूप मोठी आहे. क्रिकेट हे सर्वांचा तुमचा आमचा आवडीचा खेळ आहे. क्रिकेटवरचं प्रेम मित्रांनो अफलातून आणि त्यात वाई पश्चिम भाग म्हटलं आणि त्या जोडीला वाई पश्चिम भाग क्रिकेट असोसिएशनची साथ म्हटलं, क्रिकेटचं आयोजन म्हटलं ना की नक्कीच मित्रांनो या स्पर्धेला किंवा प्रत्येक स्पर्धेला 4 चांद लागल्याशिवाय राहणार नाहीये. चला पंचांना विनंती करतो विकेट ताब्यात घ्यायची आहे, सामन्याला सुरुवात करायची आहे. पण बॉल आहे ना मॅच झाल्याच्या नंतर आहे ना बॉल घ्या मागून मग असं जर बॉल गेले तर संपलं. यस नक्कीच आपल्याला फटका बसेल. मी विनंती करतो सर्व 11 आणि पंचांना की मॅच झाली ना की बॉल पंच कोणाकडे देऊ नका, कॉम्बॉक्स मध्ये बॉल पाठवायचं काम करायचंय. धन्यवाद. ज्याला बॉल पाहिजे ना त्याला माझ्याकडे पाठवा. यस आणि ज्याला कुणाला बॉल हवा असेल त्यांनी आपले अध्यक्ष आपल्या असोसिएशनचे संतोष दादांकडे जायचं आहे बॉल पाहिजे म्हणून. परंतु बॉल कोणी लपवायचा नाही मित्रांनो, घेऊन जायचा नाहीये. या आपल्या WPL ला रवी चव्हाण साताऱ्यावरून बिलॉंग करणारे सैदापूर गावचे सुपुत्र आणि रोशन जाधव फ्रॉम सातारा हे पंच लाभले आहेत. या दोघांचे देखील कमिटीकडून मी हार्दिक असे स्वागत करतो. या प्रहर सूर्याच्या तेजोमय रखरखत्या उन्हामध्ये पंचांचं काम करणं किती अवघड आहे. तुम्ही उन्हामध्ये 2 मिनिटं उभे राहा, त्यानंतर तुम्हाला समजेल. डोळ्यामध्ये तेल घालून कामगिरी करावी लागते. इथे मात्र पहिलं षटक हाताळण्यासाठी सज्ज होतोय राम साक्षात राम अवतरलाय मराठा फायटर्स कडून. या धुरंधरांना, या वैगावच्या टायगरला आणि मालतपूरच्या पठ्ठ्याला रोखण्यासाठी यांचा हल्ला सिद्धेश, मालतपूरचा सिद्धेश आणि वैगावचा सचिन वस्ताद आहेत मित्रांनो. नवी मुंबई नगरीमध्ये, क्रीडा नगरीमध्ये आग लावले या खेळाडूंनी. सचिन सज्ज, राम टू सचिन. आपटी चेंडूचा समाचार घेतलाय मित्रांनो. सुरेख फटका सजवलाय, कोणताही चान्स नाहीये. स्क्वेअर लेगच्या दिशेला आग लावणारा खणखणीत येतोय चौकार. डीजे सम्राट नाश्ता करायला गेलेत वाटतं आहेत. चला धन्यवाद डीजे, थोडीशी विश्रांती घेतली त्याबद्दल आणि काय आमच्या सोबत जोडलाय त्याबद्दल धन्यवाद. काय सुरेख फटका, नेत्र दीपक फटका सजवला मित्रांनो. सचिन याचा खणखणीत चौकार आलाय. धावसंख्येचा श्री गणेश आला. सूर्याने ही सलाम करावा. असा हा खणखणीत षटकार आलाय सचिनच्या बॅट मधून. परत एकदा आता मात्र घात झालाय आणि सुरक्षित दस्ताने पाठीमागे विकेट किपर कडून झेल पकडला गेलाय. डीजेला देतोय संधी. या डीजे गावात बामण गावात बायांना
आजोबायाला धरलंय भूतानी आजोबायाला धरलंय भूतानी आजोबायाला धरलंय भूतानी धन्यवाद डीजे. थँक्यू डीजे सम्राट. थँक्यू डीजे. या आधी मायक्रोफोनवरती आपण आवाज ऐकला. आता आमच्या समेत जोडले गेले तर मयूर फनसे दसवडी गावचा यो सुपुत्र एक नवीन अष्टपैलू व्यक्तिमत्व आम्हाला साथ देता येतं आज WPL मध्ये. आपण या आधी सुरेख सुमधुर आवाज मायक्रोफोनवरती ज्यांचा ऐकला आता मयूर फनसे धन्यवाद आमच्या समेतात जोडलात. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. इथे मात्र राम टू अर्जुन फुलटॉस प्रकारचा चेंडू. इथे काय होत आहे फील्ड केली जाईल तत्पूर्वी दुसरीचा अटेम्प्ट होत आहे. दुसरी यशस्वीरित्या पूर्ण केली धाव आणि का सचिनची विकेट पडली. त्यानंतर स्वतः संघ मालक अर्जुन दादा गवळे दाखल झाले मैदानात आणि मैदानाच्या आतमध्ये गेल्यानंतर 2 धावांसाठी शॉट खेळला गेला स्क्वेअर लेगच्या दिशेला आणि धाव संख्या होते ती 6. पहिल्या विकेटच्या पतनानंतर सचिन नावाचा पठ्ठ्या तंबूच्या आश्रयाला जड अंतकरणाने तंबूच्या आश्रयाला गेला. इथे दाद दावी लागल्या राम नावाच्या गोलंदाजाची. मराठा फायटरचा हा मावळा. इथे मात्र काय होत आहे जबरदस्त सुरेख डिलिव्हरी. नक्कीच गार्ड घालून खेळावं आणि असेलच अर्जुन दादा. चेंडूने वेध घेतला. थोडस त्या ठिकाणी नाजूक जागा आहे. गार्ड प्रत्येकाने घालायचं आहे मित्रांनो. खेळताना स्वतःची काळजी घ्यायची आहे. प्रत्यय आलाय अर्जुन दादांना. गार्ड का असावा समजला असेल. राम टू अर्जुन हा व्ह्यू होतोय. कोण मारेल बाजी या मोठ्या मंचावरती कोण होईल सरपंच. पहिलीच मॅच आहे मराठा फायटरची. अर्जुन सज्ज. चेंडू पडला खाली राहिला. इथे चकमा देतोय विकेट किपरला देखील चकमा देऊन सरळ सीमारेषेला आग लावणारा खणखणीत चौकार येतोय कमलगड एंडकला. डीजे या. काय होत आहे थोडस मराठा फायटर्स पारड चढ झालंय आणि इथे मात्र नक्कीच मॅच पाहायला मजा येणार आहे. 101 मातब्बर तुल्य बळ असे खेळाडू आहेत या संघामध्ये. यस प्रसाद दादा आमची विचारपूस केली तर धन्यवाद. आमच्याकडून थँक्यू. आम्ही एक वडापाव खाल्लाय. आमची काळजी नसावी. आमचा आवाज आमच्यापर्यंत पोहोचेल ताकद लागेल त्या आवाजाला. धन्यवाद काळजी घेतल्याबद्दल. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. सूरज वाडकर ऑन द बॉलिंग ट्रॅक. संघाचं दुसरं षटक आणि वैयक्तिक पहिलं षटक हाताळण्यासाठी हा पठ्ठ्या हा वस्ताद सज्ज होतोय. प्रवीण दादांच्या ताफ्यात हा घडणारा खेळाडू एक नवोदित नाव आहे ज्याला आपल्या नवी मुंबई नगरीमध्ये बकासूर ज्या नावाची ख्याती बकासूर नावाची पदवी बहाल केली मित्रांनो. त्याचे फटके तुम्ही पाहिले असाल. तोच सूरज निघालाय बॉलिंग ट्रॅक वरती. आता मात्र काय होत आहे चेंडू पडल्यानंतर उसळी घेतोय. इथे मात्र ताद मागितली जाते. 1 बाउन्सचा इशारा येतोय पंचांचा आणि आमच्या समोर आपल्यावर सोबत आवाज जोडलाय मयूर फनसे. 1 बाउन्स सांगता येतं. पंचांनी इशारा केलाय. इथे मात्र चेंडू पडल्यानंतर उसळी घेतली आणि सिद्धेश्वरकरच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू. इथे मात्र काय लॉब केलाय सुरेख चेंडू फटका देखना क्रिकेटचा ब्रह्मास्त्र अफलातून षटकार येतोय डीजे या. यस थँक्यू डीजे. वायरलेस माईक जर असेल तर यायचं आहे. आपण टॉस का बॉस मध्ये चांगल्या चित्रफित केल्या जात आहेत या मेमरीज मित्रांनो. कायम तुमच्या आमच्या सर्वांच्या लक्षात राहील. वाई प्रीमियर लीग म्हटलं ना मित्रांनो की अंगावरती काटा आणणारा ग्रामीण धमाका आहे आणि इथे त्याचा इथे चित्रफित कैद करून ठेवायच्या आहेत मित्रांनो आपल्या मोबाईलमध्ये. टॉस का बॉस मध्ये टॉस केला जातो. अजून एक माईक असेल ना तर
हॅलो हॅलो चेक. हॅलो 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 चेक चेक. हॅलो येस थँक्यू. सुरेखाचं साऊंड सर्व्हिसचं काम. आता मात्र काय होत आहे, फुल टॉस गुलाबजाम डिलिव्हरी मित्रांनो. इथे मात्र ताकद कमी पडते. सिद्धेश विरकरच्या बॅट मधून एक जबरदस्त फटका खेळला गेलाय. काय होत आहे, काय घडलंय इथे मात्र दंडित केला जात आहे. ओके बॉडी लाईनचा विमर डिलिव्हरी मित्रांनो. पंचांचा खराब चेंडू दंडित केला जात आहे. नो चेंडू. इथे मात्र क्रिकेटची परवानी सोडराय कशी मेजवानी येते. फ्री हिट असेल मित्रांनो या चेंडूवरती. आता मात्र सूरज वसावा लागेल. सेट बॅटर आहेत मैदानाच्या आतमध्ये. थोडासा प्रेशर बिल्ड होतोय सूरज वरती. नो चेंडू पडला ना मित्रांनो. यस फ्री हिट दिली जाते. दंडित केले जाते. क्रिकेटची मेजवानी मित्रांनो पार्टी मेळवण्यातील आपल्या पुढे येते. या चेंडूवरती कबूल केली जाते का, तोफा कबूल केला जातोय का. सुरेख चेंडू हाताळला. ऑफ स्टिकच्या बाहेर चेंडू ठेवला. बॅटर पासून लांब ठेवला. राम पर्वती वाडकर सामाजिक कार्यकर्ते आहेत बोरगाव गावचे. नथुराम जगन्नाथ वाडकर हे देखील एक समाजसेवक आहेत, सामाजिक कार्यकर्ते. संतोष दादा वाडकर व्यासपीठावरती यायचं आहे. हे मान्यवर आलेत. या स्पर्धेला आपण 4 चांद लावलेत. आपण असनास्त व्हायचं आहे. कॉम्बॉक्स मध्ये यायचं आहे. मंचावरती येऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवायची आहे. काय घडले मैदानाच्या आतमध्ये. इथे फ्री हिट कायम. नो बॉल. सूरजचा थोडासा कॉन्फिडन्स लेवल ढासळलेला, कारण की मित्रांनो त्या प्रकारची बॅटिंग होते. पूर्णपणे प्रेशर बिल्ड केलं गोलंदाजावरती. आता मात्र आलाय रडार मध्ये, आलाय स्लॉट मध्ये, पाठवलाय पार्किंग प्लॉट मध्ये. येतोय खणखणीत षटकार. डीजे मंचावरती असणं असतं व्हायचं आहे. आणि इथे मात्र काय घडलं मॅचच्या आतमध्ये जाऊया. मैदानाच्या आतमध्ये मॅच कडे बघितलं तर मित्रांनो 8 धावांची गरज आहे. इथे मात्र सूरजचं षटक खूप महागडं पडलंय. आणि सूरजचं षटक महागडं पडलंय म्हणजे नक्कीच मित्रांनो याला बकासूर म्हटलं जातं. आणि बकासुराला कुठेतरी सूर गवसावायचा होता. तो सूर गवसला नाही आणि महागडं षटक हाताळलं गेलं. आणि मात्र इथे आता काय होतंय, काय घडतंय मित्रांनो. 8 धावांची गरज असेल. अजूनही 12 चेंडू शेष आहेत. मात्र इथे अनुभवाचा एक भरणा असलेला बोरगाव गावाचा पठ्ठ्या संतोष दादांच्या तालमीत घडलेला हा खेळाडू संदीप वाडकर स्वतः आता 3रं षटक घेऊन संघाची जबाबदारी घेऊन प्रगतीपथावर बॉलिंग ट्रॅक वरती. सिद्धेश विरकर मित्रांनो धनुष्य बाणातून जसा बाण निघावा ना तसा फटका खेळलाय. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड फटका खेळलाय. आणि पाहूया या चेंडूवरती मात्र 2 धावा. एकच का माफ करा, एकच धाव येते. एका धावेच्या जोरावरती आता मात्र 7 धावांची गरज असेल. येणारे 11 चेंडू आणि 7 धावा. प्रयत्नांची पराकाष्ठा चालली मित्रांनो. लढाई ही लढली जाते शेवटपर्यंत. मॅच अजून संपलेली नाहीये, कारण मी अजून हरलेला नाहीये, मी अजून जिंकलेला नाहीये. दोन्ही संघ सांगतायत. अकरा चेंडूंमध्ये 7 धावांची गरज आहे. थोडासा बॅकफुटला ढकलला गेलाय मराठा फायटर्स. तेजदीप संघाचा विचार केला तर पहिली मॅच चांगल्या प्रकारची जिंकली होती. नंतर दुसऱ्या मॅच मध्ये ना मित्रांनो तोच फॉर्म आणि तो कॉन्फिडन्स घेऊन आलेत. इथे काय होत आहे, ओव्हर स्वतःच्याच गोलंदाजीवरती पाय घसरतोय, थोडा स्लिप होतोय संदीप. आणि का थोडस पाय घसरल्यानंतर मित्रांनो मॅच घसरली की पाय घसरला मित्रांनो. आणि 6 धावांची गरज आहे मित्रांनो. मॅच थोडीशी अडचणीत आले. संघ अडचणीत असताना बॉडी लँग्वेज थोडीशी ढासळलेली मित्रांनो. धाव फलकावरती थोड्याशा कमी पडल्या धावा. एकटा फक्त अजित भडे लढला मित्रांनो. या मराठा फायटर्स साठी थोडीशी साथ मिळाली असती ना तर नक्कीच अजित भडेच्या जोरावरती संघ 50+ गेला असता. आणि या 360 डिग्री मैदानामध्ये 50+ धावा ना मित्रांनो कधीही घातक आहेत, अनसेफ आहेत मित्रांनो. खूप मोठ्या धावा आहेत या. इथे मात्र हेलिकॉप्टर टेक ऑफ करायचा होता.
तयारी केली होती, परंतु थोडस बॅटची खड लागली, एज लागला, खालचा भाग बॉटम एंड लागला आणि एकाच धाव एकावरती काम चालवलंय. सुरेख मित्रांनो, फलंदाजी धावा कमी आहेत पाहिलंय, माहिती आहे, आणि सेट बॅट्समन आहेत हे दोघे. नवी मुंबईमध्ये या बॅटरचा आपण हळदोस बघितलाय, पाहिलंय आपण. सचिन नावाचा पठ्ठ्या वाघ मित्रांनो तंबूच्या आश्रयाला गेल्यानंतर वाटलं होतं की मराठा फाईट राहावी होईल की काय, परंतु इथे मात्र थोडीशी देखील संधी दिली नाहीये या फलंदाजांनी. आता काय होत आहे, परत एकदा हेलिकॉप्टर टेक ऑफ झालाय. इथे काय होते आणि अर्जुन दादांच्या स्लॉट मध्ये आला, पाठवलाय परत एकदा प्लॉट मध्ये. 1 रनाची आवश्यकता असेल. सिंहाची दहाड, फोडला पहाड, तेजदीपचा छावा, स्वतः संघ मालक अर्जुन दादा. या आल्या 4 धावा. आता मात्र फक्त औपचारिकताच बाकी आहे. जवळ मॅचची हवा काढले, मॅचची हवा गेली मित्रांनो पूर्णपणे. बॅकफुटला संघ गेला सूरजच्या. सचिन धनावडे यांकडून षटकार जर खेळला तर 501 रुपयाचे पारितोषिक. इथे मात्र काय होतंय, ऑफस्टिकच्या दिशेला इथे मात्र काय होतंय, सॉफ्ट डिसमिसल. बॅटची केस घेतली गेली आणि का अर्जुन दादाचा खेळ संपुष्टात येतोय. अर्जुन दादावर बक्षीस लावलं गेलं होतं, षटकारावरती 501 रुपयाचं पारितोषिक होतं. इथे मात्र पारितोषिक हुलकावणी देत आहे आणि एक सॉफ्ट डिसमिसल अर्जुनचा. जड पावलांनी अर्जुन जातोय तंबूच्या आश्रयाला. इथे नौखा नवीन फलंदाज कारणासाठी रोशी दाखल होतोय मैदानाच्या आतमध्ये. फक्त औपचारिकता बाकी असायला मॅचची, कारण येणारे जवळ 6 चेंडू आणि 1 धावेची गरज आहे. आता मात्र कुठेतरी विचार विनिमय करावा लागेल, परंतु वेळ गेली आहे मित्रांनो. धावा कमी पडल्या काय, 10 धावा मला वाटते कमी पडल्या. एक 8 ते 10 धाव्या असताना अजून धाव फलकावरती नक्कीच मॅच बनली असती, तशी लढाई रंगली गेली असती मित्रांनो. जवळ 1 साइड मॅच झाले आणि इथे निस्तनाभूत करून टाकण्यात यश आले आतापर्यंत तेजदीप संघाला. अर्जुन दादा स्वतः संघ मालक आहेत या संघाचे. इथे प्रवीण दादांवरती हावी होताना क्रिकेटच्या मैदानाच्या बाहेर हे मित्र असले तरी आज एकमेकांसमोर शत्रू उभे ठाकलेत. काय होते इथे मात्र समाचार घेतलाय. सुरेख फटका कमलगड यांच्या दिशेला, नेत्रदीपक फटका खेळला सिद्धेश्वरकरने. एक जबरदस्त असा घणाघाती प्रहार झालाय. यानंतर जाऊया आपण थोडासा इथे शुभ सन्मान घेतो आलेल्या पाहुण्यांचा. आयोजक बॉल घ्यायचा आहे पंच ताब्यात. आयोजक कमिटीला मी विनंती करतो, आपण मंचावरती यायचं आहे, आपल्या पाहुण्यांचा मान्यवरांचा शुभ सन्मान घ्यायचा आहे. कारण की येणाऱ्या प्रत्येक सकाळच्या सत्रामध्ये पण देखील येणाऱ्या प्रत्येक मान्यवराचा सत्कार घेणे आपलं परम कर्तव्य आहे. आपल्या या लीगचं वैशिष्ट्य आहे मित्रांनो. वाई प्रीमियर लीग म्हटलं ना की मानाची स्पर्धा, एक मोठी स्पर्धा. यश अर्थातच जाऊया मॅन द मॅचच्या दिशेला आणि सिद्धेश्वरकर मी आपल्याला आमंत्रित करतो. मॅन द मॅचचा पुरस्कार आपल्याला देते तो आपण घ्यायचा आहे. यस आयोजन कमिटी राम नाना वाडकर बोरगाव गावाचं एक ज्येष्ठ नागरिक, वरिष्ठ नागरिक, एक शांत संयमी व्यक्तिमत्व आपल्या इथे घोषित सत्कार होतोय.